आई हळू. थँक्यू. पळा पळा पळा. सतीश काका, बाबा, सतीश काका. हळू हळू हळू. काय झालं? संस्कार भारतीची मंडळी आलेत. अरे वा. अगो बाई, चला चला. ए चला ग. आलो आलो. मुळी बघूया. अरे वा 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 वा, सुरेख 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 सुरेख. छान. बापरे. वा छान. बरं का नाना, आज आपल्याकडे अशी मंडळी आली आहेत ज्यांच्या बोटात जादू आहे. मी ओळख करून देतो. हा उमेश राऊत. नमस्कार. नमस्कार. आणि तो प्रथमेश पवार. नमस्कार. बरं का, हे दोघेही संस्कार भारतीसाठी काम करतात आणि अप्रतिम रांगोळी काढतात, ती सुद्धा कमी वेळात, एकदम फास्ट. हा चला सुरू करा. अगो अरे वा. छान 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 छान. मस्त मस्त. वा उमेश, फर्स्ट क्लास. अहो प्रसन्न करून टाकले आमची वास्तू तुम्ही, नाही सुरेशराव? प्रश्नच नाही नानासाहेब, प्रश्नच नाही. जय हो. पण आता थोडी विश्रांतीची आणि अल्पोपहाराची गरज आहे. काय सतीश? येस नाना, या दोघांच्या फराळाची व्यवस्था वर केलेली आहे. अर्चो, येस रेडी. चला. अगं अगं टेस्ट करतेय कसा झालाय. साक्षी, मयू, काय झालं आई? हे बघ, हे न्याल का सावकाश? पाडणार नाहीत ना? नाही. सावकाश, तुला पण धरू दे. सावकाश सावकाश सावकाश. येस, शाबास. पाडू नका. हळू जरा. माई, फक्कड चहा मिळेल का? हो हो म्हणजे मग आपल्याला पूजेला सुरुवात करता येईल. सांगते. हा. मेघना, ओ माई. गुरुजींसाठी चहा आण बघू. आणते. बाकी नानासाहेब, रांगोळ्या अतिशय सुंदर काढल्यात. फार सुंदर वाटलं बघून, डोळे अगदी निवले. आमच्या अमित दादाची आयडिया, कालच सुचलं त्याला. फारच छान, फारच छान. प्रसन्न वाटलं अगदी. बरं, पूजेला कोण बसणार आहे? अर्थात नानामाई. ठीक आहे, मग देवाला नमस्कार करा. बर. बाहेर जाऊन सूर्याला नमस्कार करा, जसे दिशांना नमस्कार करा आणि येऊन बसा. मग आपली पूजा सुरू करू आपण. बर. चल ग. सावकाश. हो आले. चाल. किती भाग्यवान आहोत ना आपण. आणि आपल्याला हे भाग्य आपल्या या वास्तूने दिलं आहे. आज या आपल्या वास्तूचे आभार मानूया आणि तिचे आशीर्वाद घेऊया. करायची का पूजेला सुरुवात? आले का रे सगळे? सुरेशराव, जय हो. अरे या 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 या, या या, या माधवीताई. या या, बसा बसा बसा. बसा. चला गुरुजी, चला. सुरू करूया. आचमन करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः.
आता यजमानांसह सर्वांनी सर्वत्र सुखी संतू हा मंत्र म्हणायचा आहे. मी एक एक म्हणतो, सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणा. म्हणू का? सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख वाप्नुयात्. मा कश्चित् दुःखं वाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. आता पूजा संपन्न झालेली आहे. यजमानांसह सर्वांनी प्रार्थना करायची आहे. सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतोय रे. हे वास्तुदैवते, आज तू 100 वर्षाची झाली आहेस. आमच्या वाडवडिलांवर, आमच्यावर गेली 100 वर्ष तू अशी छत्रछाया धरलेली आहेस. हे घर सुखाने समाधानाने भरवून टाकलेलं आहे. हीच माया, हेच कृपा छत्र आमच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांनाही असंच सदोदित मिळवते. आमची मुलं लेकरं तुझ्या पदराखाली सुखी राहू देत. आमच्याकडून काही चुकलं असेल, नकळत आम्ही तुला दुखावलं असेल, आम्हाला सगळ्यांना माफ कर. मला सगळ्यांना सद्बुद्धी दे. आणि आज ही जी काय आम्ही आमच्या परीने मनोभावे तुझी पूजा केली आहे ती गोड म्हणून घे. आणि आम्हाला सगळ्यांना भरभरून आशीर्वाद दे. चाल. सुखकर्ता उघडता वार्ता विनाची नुरी फुली प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उत्तिशेंदुराची कंठी जळचे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय. गणपती बाप्पा मोरया. झालं का वाढून? करायची का सुरुवात? थांबा थांबा. बर, थांबतो थांबतो. चला सुरू करा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहदान हन होते. नाम घेता फुगाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीते यज्ञ कर्म सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव. चला जय हो जय हो जय हो. या अय्या हे काय? सरप्राईज आहे सरप्राईज. अगो बाई, पडदा वगैरे. आई तू बघच ग आता. नानाबाई चलो चलो चलो. येस येस आलोच आलोच 10 मिनिटात आलो. तयार हो ना? येस येस आले, आले. येस. माई बसता. बसा बसा बसा. नमस्कार 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 नमस्कार. वास्तुदेवता, रंगदेवता आणि समोर बसलेल्या रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून देसाई कुटुंब सादर करीत आहे देसायांचे मनोगत. ही छोटीशी गंमत आहे, आठवण आहे, प्लीज गोड मानून घ्या.
तर आता आपल्या समोर येत आहेत ही वास्तू बांधणारे आमचे पणजोबा आणि पणजी. वा 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 वा. स्वतःची वास्तू व्हावी असं कित्येक दिवस मनात होतं. आज त्या स्वप्नाची पूर्तता झाली. गोवर्धनांच्या वाड्यात भाड्याने राहत असताना शेजारीच स्वकष्टाने स्वतःची वास्तू बांधली आणि आज त्या वास्तूत गृहप्रवेश देखील केला. कसे कृतार्थ वाटते आहे. अहो, ऐकलत का? आले आले. मग अखेर आपण आपल्या स्वतःच्या वास्तूत राहायला आलो. कसे वाटते आहे? आम्हास अगदी भरून पावले हो. इकडून गतसाली जो निश्चय करण्यात आला तो अगदी जिद्दीनं पूर्ण करण्यात आला हो. याचा आम्हास अभिमान वाटतो आहे. पण बरीक, आम्हाला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे हे घर गडी माणसांकडून नव्हे तर खुद्द स्वारीनं स्वतः आमच्या बरोबर शेणानं सारवले ही. आम्हाला आवडतेच ते का? पुरुषांनी फक्त बाहेर रुपये कमवायचे आणि घरात आले की बसून राहायचे हे आम्हाला मुळी पटतच नाही. त्या उलट गृहलक्ष्मीच्या जोडीनं घरातलं काम केलं की पती पत्नी समरस होतात आणि संसारातली गोडी अधिक वाढते असे आम्हास वाटते. म्हणूनच घराचे नाव ठेवताना आपल्या वडिलांसोबत आमच्याही वडिलांच्या नावाची गुंफण केलीत. होय. आत्माराम आणि दत्तात्रय यांची गुंफण आत्मदत्त. होय. आम्हास अगदी भरून पावले हो. आज आमचे पिताश्री आत्माराम हयात असते तर त्यांना किती अभिमान वाटला असता. त्यांनी आयुष्यभर मोठमोठी स्वप्न बघत पुरस्फोड केली पण त्यांच्या पदरात काही कधी यश आलं नाही. आणि तुमचे वडील मुलखाचे भिडस्त, त्यामुळे त्यांना भावंडांनी फसवले. आज त्या दोघांच्या तळमळत्या आशा या घराच्या रूपाने पूर्ण झाल्या. आज ती दोघं आपल्याला स्वर्गातून भरभरून आशीर्वाद देत असतील. त्यांचे आशीर्वाद हेच आपलं सर्वात मोठं धन. बरं, ही वास्तू आपल्या आशीर्वादानं सुख समाधान आणि समृद्धीने सतत बहरू दे. हो, तुमच्या लक्षात येतंय का? आता या वास्तूत आपली मुलं, नातवंड, पतवंड खेळतील, बागडतील, बहरतील, फुलतील आणि या वास्तूचं वैभव अधिकाधिक वाढवतील. बरं, एक सांगायचं होतं. आता काय? नाही, काय आहे, चिडाल तुम्ही माझ्यावर, पण एक छोटीशी चोरी झालीच आमच्या हातून. अगो बाई, असे काय केलेत आपण? नाही, इकडे येताना गोवर्धनांच्या बागेतून एक सुंदरसे सोनचाफ्याचे फूल खुडले आम्ही. हो का? मग द्या बघू आम्हास.
देवास वाहतो. अहो असं काय करताय? आता काय? काही क्षणापूर्वीच तुम्हाला गृहलक्ष्मी असं म्हटलं ना आम्ही. मग तुमच्याच केसात माळू द्या त्या आम्हाला. इश्श. घ्या, आधी भरभरून सुगंध घ्या त्याचा. मन अगदी तृप्त झाले हो. आता आमचे मन तृप्त झाले. अरे थँक्यू. ही वास्तू बांधणाऱ्या आमच्या पणजोबा पणजींना तुम्ही आत्ताच भेटला. आता भेटूया आमच्या आजोबा आजींना, म्हणजेच नानांच्या आई वडिलांना. अहो अहो बाहेर या, लवकर बाहेर या, बाहेर या. अगो बाई, हे काय काय? छत्री माझघरातच घेऊन आलात? अरे चा, विसरलोच. बातमीच तशी आहे, धीर धरवे ना. अगो बाई सांगा तरी. गोवर्धनांच्या आणि आपल्या खटपटीस यश आले. अगो बाई, हो, रस्त्याच्या टोकास विजेचा खांब टाकण्याचे काम माझ्या डोळ्यांनी पाहिले मी आता. अगो बाई, आता ही देसाईवाडी प्रकाशाने लखलखणार लखलखणार. अहो काय सांगताय काय? काय? खरेच नाही वाटत आहे हो मला. नाही, मला केवढा तो पत्र व्यवहार केलात तुम्ही. हो. 2 तहसीलदारांची बदलीही झाली हो. तुम्हाला सांगतो, पहिला अर्ज केला होता ना त्यावेळेस तो तहसीलदार म्हणजे प्रकाश देणारा देव वाटला होता मला. खरंच हो. आणि त्या तहसीलदाराची बदली झाली त्यावेळेस मटकन खालीच बसला होता तो तुम्ही. तुम्हास वाटले की आता सगळे संपले, आता फक्त काळो. नाही 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 नाही, पण शेवटी उजाडलेच हो. हा, खरे सांगू, हा, ही सगळी उठाठेव आहे ना तुमच्यासाठीच करतो हो. ईश्वर, समईच्या आणि कंदिलाच्या प्रकाशामध्ये लुगड्यांच्या गोदड्या शिवत बसता, पाहवत नाही हो. खरे सांगू का तुम्हाला, दिवसभर नानूच्या मस्तीतच माझा वेळ जातो. तुम्हाला सांगते, जरा म्हणून गोधडी शिवण्यासाठी पसरवली की नानूने लोळण घेतलीच त्याच्यावर. होय का? मग? आणि तुम्हाला सांगते, लबाड हसतो बरं का माझ्याकडे बघून, बरं. मला चिडवायला. आज तर बाई कहरच केला न त्याने. काय काय केलं? अहो, मागल्या अंगणातल्या जांभळीच्या झाडावर चढला. काय सांगताय काय? मग सखाराम होता ना बरोबर का? नव्हता ना. मग स्वारी एकटीच तुरु तुरु चढली आणि अगदी पार वर पर्यंत गेला हो. आणि सखाराम आला न धावत. मला म्हणाला, वहिनीबाई वहिनीबाई चला नानूच्या करामती पाहायला. मग मग मागल्या अंगणातल्या जांभळीच्या झाडावर चढलाय आणि विजारीत मुंगळे गेलेत म्हणून रडायला लागला आहे. नाही, मला आत्ता हसू येते, पण तेव्हा घाबरले होते हो मी. गेले मागल्या अंगणात जांभळीच्या झाडापाशी आणि सखारामाला म्हटलं, आधी त्याला खाली उतरव त्याला, आणि न्हाणी घरातल्या बंबातली थंड राख फास त्याच्या अंगाला. पण स्वारी जरा नाखुशच होती बरं का. का बरं? स्वारीला स्वतः उतरायचं होतं ना खाली. होय का? सखारामने उतरवलं आणि राख फासली ना त्याच्या अंगाला. पण ह्या सगळ्या भानगडीत तुम्हाला सांगते, त्याने रेवळी भरेल एवढी टपोरी जांभळ मात्र गोळा केली बरं का. होय का? नाही, आहे थोडस द्वाड माझं लेकरू, पण फार गुणाचे हो. नाही हो, नाही नाही, आहे गुणाचा आहे. कुठे आहे गुलाम? कुठे आहे? आहे तर दाराडून ऐकतोय सगळं. दाराडून ऐकतोय? मग थांबा. अहो अहो, काय? नका जाऊ आता लगेच. का बरं? नाही नाही, स्वारीला जर कळलं ना की आता तुम्ही त्याचे लाड करणार आहात, तर नाचत नाचत येईल इकडे. नाही, आणि मग तुम्हा दोघांच्या दंग्यात जेवणे तशीच राहतील. त्यापेक्षा तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी पानं घेते. हा,
आधी देवापुढे साखर ठेवते थोडी. ठेवा मीच येणार. खरंय, साखर ठेवा आणि लवकर पाणी घ्या. हो. बरं, सगळे आटोपल्यानंतर गोवर्धन पती पत्नी आणि आपण दोघं बालगंधर्वांचे नाटक पाहावयास जायचे आहे. लक्षात आहे ना? अगं बाई, ते कसं विसरेन मी. बरं का? हा? बग्गी सांगितली आहे खास. अगं बाई, काय हो. आणि हो, आज की नाही ते अंजिरी लुगडे नेसा. इश्श. शोभून दिसते हो तुम्हाला. चला. चला प्रकाशना, आमची देसाई वाडी प्रकाशना.